तर पुण्यामध्ये मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। केळकर रस्त्यावरील मंदार लॉज चौकातून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे। मिरवणुकीमध्ये पारंपरिक नगारा वादन, ढोल पथक आणि केशव शंख पथक सहभागी झालेत। दुपारी 12:30 वाजता अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे आणि यावर्षी स्वानंद निवास गणेश प्रसादामध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे। तर आपण पाहतोय मानाचा दुसरा गणपती या ठिकाणी मिरवणूक निघालेली आहे। तर तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती आहे पुण्यातला आणि त्याची मिरवणूक आता निघालेली आहे। केळकर रस्त्यावरील मंदार लॉज चौकातून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मिरवणुकीत पारंपरिक नगारा वादन, ढोल पथक आणि केशव शंख पथक सहभागी झालेले आहेत। तर थोड्याच वेळात म्हणजे 12:30 वाजता या गणपतीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे। पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी त्याच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी बाप्पांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी प्लास्टिकच्या कव्हर जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहे। चांदीच्या पालखीमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत। खूप मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो रस्त्याच्या बाजूला पुणेकर जे आहेत ते स्वागतासाठी भर पावसातही या ठिकाणी थांबलेले आहेत। तांबडी जोगेश्वरी मंडळाचा यावेळेस कसा काय कार्यक्रम असणार आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, काय काय कार्यक्रम असणार, कशा पद्धतीनं रोज आपण आपली आणि काही विद्यार्थ्यांकडनं आत्मरक्षण असेल ते 10 दिवसामध्ये होतं आणि यात कमी जास्त पण असतो। एकंदरीत मोठा उत्साह जो आहे तो मिरवणुकीमध्ये पाहायला मिळत आहे। पुणेकर भर पावसातही या आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांगोसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे।